नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझे नाव स्वरा आहे आणि माझे वय 33 वर्ष आहे व माझा रंग दुधासारखा गोरा आहे आणि मी दिसायला खूपच सुंदर आहे। मी एका कॉर्पोरेट कंपनीत HR मॅनेजर म्हणून काम करत होते, पण गेल्या काही आठवड्यात माझं आयुष्य उलमडून पडलं होतं। माझा नवरा सागर, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करत होते, त्याने माझ्या विश्वासाला चकनाचूर केली। एके रात्री त्याचा फोन चार्जिंगला लागलेला वाजू लागला। मी सहज बघितलं, एक मेसेज होता, गुड नाईट स्वीटी, कालच्या रात्रीसाठी थँक्स। तो मेसेज होता कोणीतरी रिया नावाच्या मुलीचा। माझ्या हातातला फोन जमिनीवर पडला। त्यानंतर सुरू झाला माझ्या नरक यात्रेचा प्रवास। त्याचे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप बघितले तर अशा अनेक रिया, प्रिया आणि नेहा होत्या। शेअर बाजारात त्याने अक्षरशः कोट्यावधीचे कर्ज बुडवले होते। सगळं रहस्य उलगडत गेलं। मी रडले, ओरडले, प्रश्न विचारले, पण त्याच्याकडे फक्त शांतता होती। माझ्या 3 वर्षाच्या संसाराची राख रंगोळी झाली होती। माझे हृदय पूर्णपणे तुटले होते। नागपूरमधलं ते घर, त्या भिंती, ती आठवणी, सगळं आता काट्यासारखे टोचू लागलं होतं। एक रात्री मी नुकतीच बाल्कनीत उभी होते। पाऊस कोसळत होता। मी ठरवलं, मला या नरकातून बाहेर पडायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बॅग भरली। एकच मोठी बॅग, फक्त काही कपडे, लॅपटॉप आणि आईचा छोटा फोटो। सागर समोर बसला होता। त्याच्याकडे न बघता मी म्हटले, मला चंदीगडला जायचे, कॉलेजच्या मैत्रिणीकडे। त्याने काहीच बोलायचा प्रयत्न केला नाही। कदाचित त्यालाही माहीत होतं हा शेवट आहे। मी एक दरवाजा लावला होता तेव्हा माझ्या अंगात एक विचित्र ऊर्जा संचारली होती। दुःख होतंच, पण एक वेगळीच ताकद होती। नागपूर सोडताना मागे वळून बघितलं नाही। थंडीची पहाट होती। नागपूरची हिवाळ्यातील पहाट वेदक असते, पण आज मात्र ती मला अधिकच काळजात टोचणारी वाटत होती। मी पहाटे 4 वाजता नागपूरहून चंदीगडला जाणाऱ्या प्रायव्हेट कार्ड पुलिंग सेवेच्या एका SUV मध्ये बसले। गाडीत आधीच 3 जण होते। मी मागच्या सीटवर खिडकीजवळ बसले। ड्रायव्हर साहेबांनी माझी बॅग डिक्कीत ठेवली आणि गाडी सुरू झाली। नागपूरची झोपलेली रस्ते, दिवे, ओळखीचे ठिकाणे मागे सरकू लागले। प्रत्येक वळणावर मन म्हणत होतं की शेवटची वेळ आहेस, का बघतेस हे शहर। डोळे ओले होते, पण रडू येत नव्हतं। खूप रडून डोळ्यात पाणी चोरलं नव्हतं। मी खिडकीला कपाळ लावून बसले होते। थंड वाऱ्याची झुळूक केसांना विस्कटत होती, पण त्याचंही जाणीव नव्हती। समोरच्या सीटवर एक तरुण बसला होता, कदाचित 30-33 चा असेल। त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही। त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती, कदाचित तोही एखाद्या वादळातून जात असावा। गाडीत एकूण 4 प्रवास होतो। मी, हा तरुण, एक वयस्कर जोडपं जे कदाचित आपल्या मुलाकडे जात असावं। गाडीत शांतता होती, फक्त इंजिनचा आवाज आणि काहीतरी हॉर्नचा कर्कश आवाज येत होता। अंधार होता, कुठेतरी दूरवर एखादा दिवा लुकलुकीत होता। मी डोळे विटून घेतले, मन मात्र थांबेना। सागरचे शब्द आठवले, तू समजून घेऊन न शकलास, मला समजून घ्यायचं काय? इतर स्त्रियांना मेसेज पाठवणं, कर्ज बुडून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणं। डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागलं। मी हाताच्या बोटांनी ते पुसलं, पण ते थांबे ना। कदाचित 2.5 तास प्रवास झाला असेल। गाडी नागपूर जालंधर मार्गावर एका छोट्या हॉटेलजवळ थांबली। बाहेर शिवशक्ती फूड्स पॉईंट असे बोर्ड होतं। ड्रायव्हर साहेबांनी जोरात घोषणा केली, 10 मिनिटं ब्रेक, चहा, नाश्ता करून घ्या। वयस्कर जोडपं उतरलं, समोरच्या तरुणही उतरला, पण मी मात्र तशीच बसून राहिली। खिडकीतून बघितलं तर हॉटेलसमोर एक मोकाट कुत्रा बसला होता। त्याच्याकडे पाहताना वाटलं, यालाही कोणी नाही का, तोही माझ्यासारखाच एकटा आहे। काही मिनिटांनी समोरचा तरुण परत आला। त्याच्या त्या हातात चहाचे 2 कप होते। त्याने माझ्या खिडकीजवळ येऊन विचारले, तुम्ही काही घेणार नाही? चहा तरी प्या, थंडीत प्रवास आहे। त्याचा आवाज हळुवार होता। मी नकार दिला, नको, भूक नाही। पण तो हट्टाने म्हणाला, असं चालत नाही, चहा तरी घ्या, गारठून जाल। त्याने कप माझ्या हातात ठेवला। चहाचा कप हातात घेतला तशी उबदार उष्णता अंगात शिरली। खरंच थंडीत मी गारठले होते, पण त्याची जाणीवही नव्हती। त्याने परत आपल्या सीटवर जाऊन बसून चहा प्यायला सुरुवात केली। मी हळू चहाचा घोट घेतला। तो चहा फारच साधा होता, पण त्याच क्षणी तो अमृतासारखा वाटला। मनात विचार आला, अजूनही जगात दया आहे, माणुसकी आहे। मी त्याच्याकडे पाहिलं। तो खिडकीबाहेर पाहत होता। त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं। कदाचित तोही शोधत होता काहीतरी, कदाचित तोही पळून जात असन कुठेतरी। पण त्याने मला दिलेला तो चहा एक आधार होता, एक नातं होतं एका अनोळखी माणसाचं। तेव्हा पुन्हा समोर बसलेला तरुण गाडीतून उतरला आणि गाडीच्या खिडकीतून त्याने मला विचारले, तुम्ही नाश्ता नाही करणार? तब्येत ठीक आहे नाही का?
मी केवळ मान हलवून नाही म्हटले. माझ्या डोळ्यातील वेदना त्याला जाणवली असावी. तो थोड्या वेळाने परत आला आणि त्याच्या हातात एक गरम सूपचा मग होता. हे घ्या, नुसतं पाणी पिऊन प्रवास करू नका, तो म्हणाला. त्याचे बोट सूपच्या मार्गाला स्पर्श करताना किंचित थरथरले होते. थंडीत त्या उबदार मगातून वाफ येत होती. मी हळूच मान वर केली. पहिल्यांदा मी त्याच्याकडे नीट बघितलं. गव्हाळ रंग, गडद तपकिरी डोळे, चेहऱ्यावरील हलकेशी हनुवटीची दाढी आणि त्या डोळ्यातील काहीतरी गूढ. त्याने साधं जीन्स जॅकेट घातलं होतं. त्याने त्याचे केस हवेत उडून डोळ्यावर येत होती. माझं नाव आर्यन आहे. मी मार्केटिंगमध्ये काम करतो आणि चंदीगडला बिझनेससाठी चाललो आहे. त्याने आपली ओळख दिली. मग मी हळूच सूपचा मग हातात घेतला. त्याची उबदार उष्णता माझ्या थंडगार बोटांना शिरली. मी वर बघितलं. माझं नाव स्वरा. माझा आवाज घशात अडकला होता. त्याने हलकेच डोळे मिचकावले, जणू माझं नाव त्याच्या मनात कोरून घेतलं होतं. तो अजूनही खिडकीबाहेर उभा होता. त्याच्या श्वासाची वहावेत विरत होती. थंडी इतकी की बोट घोटत होती, पण तो तिथेच उभा राहिला. मी सूपचा पहिला घोट घेतला. त्यात आल्याचा सुगंध होता, काळी मिरची, तिखटपणा होता आणि काहीतरी गोडवा होता. त्या सूपने माझ्या पोटात उबदार ऊर्जा भरली. मी त्याच्याकडे बघितलं. थँक्स. त्याच्या ओठावर हलकेसे स्मित हसू आलं. ते स्मित असं होतं की जणू एखाद्या थंडगार रात्रीचं चांदणं उगवलं. काही वेळाने आपण पुन्हा थांबू, तोपर्यंत विश्रांती घ्या, तो म्हणाला. त्याचा आवाजात खोल आणि शांत होता. मी मान हलवली. तो गाडीत आला आणि आपल्या सीटवर बसला. आता मात्र तो अधूनमधून मागे वळून माझ्याकडे बघत होता. प्रत्येक वेळी आमची नजर मिटतच होती. तो हलकंसं हसत होता. त्याच्या हसण्यातच प्रश्न नव्हते, सहानुभूती नव्हती, फक्त एक सुखद प्रवास होता. गाडी पुन्हा सुरू झाली. मी सूप संपवलं. तो रिकामा मग बाजूला ठेवला. माझं मन हलकं झालं होतं. जणू त्या सूपबरोबर माझ्या दुःखाचाही काही अंश वाहून गेला. मी खिडकीबाहेर बघितलं. आता सूर्योदय होत होता. दूरवर डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. सोनेरी प्रकाश त्याच्यावर पडत होता. एका नव्या दिवसाची सुरुवात होत होती. अचानक आर्यन मागे वळला आणि त्याने हळू आवाजात विचारले, तुम्हाला संगीत ऐकायला आवडते का? मी मान हलवली. त्याने आपल्या फोनवर काहीतरी सर्च केलं आणि हळू आवाजात एक गाणं लावलं. ते गाणं होतं तू जहाज जहाज चलेगा मेरा साथ साया साथ चले होगा. त्याच्या डोळ्यात एक चमक होती. ते गाणं आपण ऐकतोय हे त्याला जाणू द्यायचं नव्हतं. पण मला कळालं होतं. तो मला म्हणत होता, तू एकटी नाहीस. मी खिडकीबाहेर बघत राहिले. पण आता माझ्या चेहऱ्यावर कसं असू होतं ते असू मी जाणीवपूर्वक आणलं नव्हतं. ते आपोआप आलं होतं. मी बाजूच्या काचेतून त्याच प्रतिबिंब बघितलं. तो समोर बसला होता, पण त्याची नजर अधूनमधून माझ्याकडे येत होती. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. मैत्रीपेक्षाही जास्त, ओळखीपणापेक्षाही खोल. गाडी जशी पुढे सरकत होती तसं मला जाणू लागलं की कदाचित नियतीनेच हा प्रवास आयोजित केला होता. सागरने तोडलेल्या विश्वासाची जागा घेण्यासाठी नव्हे, तर विश्वास अजूनही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी. तो सूपचा मग, ते स्मित, हे गाणं, सगळं मला सांगत होतं की जीवन अजून संपलेलं नाही. नवी सुरुवात होऊ शकते एका अनोळखी माणसाच्या स्वरूपात. थंडी एवढी वाढत होती की अंगावरचे पातळ स्वेटर कागदासारखे भासत होती. गार वाऱ्याची झुळूक येताच सरकन काळजात गेल्यासारखं व्हायचं. मी थरथर कापत होते. दात वाजत होती. आर्यनकडे जाड लेदर जॅकेट होतं, पण त्याने मला देऊ केलं नव्हतं, तर काहीतरी वेगळंच केलं. त्याने आपल्या जॅकेटची जीभ उघडली, बाजूला सरकून माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या निरागस आवाजात म्हणाला, थरथर कापता तुम्ही? अशी एक थंडी एकटं असं कसं कुडकुडता? जरा जवळ सरकून बसा. माझ्या दोन बाजूने झाकलं जाईल, कमी वाटेल थोडी थंडी. त्याचे शब्द संपले नाहीत. तोच त्याने आपल्या जॅकेटचा एक पदर माझ्याकडे केला. जणू काही आपल्याच एखाद्या जिवलग मैत्रिणीला आधार द्यावा तशी ती कृती होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तो कृतीतून म्हणत होता, तू सुरक्षित आहेस माझ्यासोबत. मी हळूच त्याच्या अगदी शेजारी सरकली. जॅकेटच्या उबदार आधारात मी लपून राहिले. थंडी कमी झाली नव्हती, पण त्या उबदार स्पर्शाने माझ्या मनाला एक वेगळं समाधान लाभलं. मग मी सागरची फसवणूक, कर्जाचा डोंगर आणि स्वतःचं घर सोडून येण्यापर्यंतची सगळी कहाणी त्याला सांगितली. डोळ्यात पाणी होतं. आवाज लहान होत चालला होता, पण तो मात्र अगदी शांतपणे ऐकत होता. शेवटी त्याने हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, स्वरा, भूतकाळाची शिक्षा भविष्याला देऊ नको. तुझ्या नशिबात याहून खूप चांगलं काहीतरी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. त्या रात्री गारठ्याने कारफेल अशा थंडीत आणि काळोखात आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ बसून राहिलो. आर्याच्या लेदर जॅकेटचा उबदार दुमड्यात मी हरून गेले होते. त्याच्या छातीचा ठोका माझ्या पाठीला जाणवत होता. एक सुरक्षित स्पंदन. मी थोडीशी सरकले की तो अजून जवळ
ओढून घेत होता, जणू काही मी त्याच्या अनमोल ठेवी आहे. आम्ही बोलत नव्हतो, पण एका वेगळा संवाद सुरू होता. कधी त्याचा उबदार श्वास माझ्या मानेवर पडायचा, कधी वाऱ्याची झुळूक घेताच तो माझा हात आपल्या हातात घेऊन द्यायचा. त्याची बोट माझ्या बोटांमध्ये गुंतून होती. तो नाजूक स्पर्श अंगावर रोमांच उभे करत होता. मी एकदा त्याच्याकडे बघितलं. तो माझ्याकडे बघत होता. अंधारातही त्याचे डोळे चमकत होते, त्यात माझं प्रतिबिंब दिसत होतं. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या मनाला एक सुरक्षित किनारा मिळाला आहे. थंडी एक केवळ ऊब मनात दाटून आली होती. माझं डोकं हळूच त्याच्या खांद्यावर रेळलं आणि त्याने माझ्या केसांमधून हळूवारपणे हात फिरवला. तो स्पर्श प्रथम एखाद्या अनोळखी व्यक्तीचा स्पर्श एवढा आपुलकीचा, एवढा प्रेमळ वाटत होता. मी डोळे मिटून घेतले. त्या सुरक्षिततेत हरून जाण्यासाठी त्याने हळूच माझ्या कानाशी येऊन कुजबुजलं, स्वरा, तू खूप सुंदर आहेस. या रात्रीसारखीच, पण याहून सुंदर तुझं मन आहे. त्याचा तो मृदू आवाज थंडगार वाऱ्यात उबदार स्पर्शासारखा वाटला. मी डोळे उघडले, त्याच्याकडे बघितलं. त्याने माझ्या हनुवटीला हात लावला त्याने आणि हळूच माझ्या कपाळावर ओठ टेकवली. तो क्षण, तो स्पर्श, ती जवळीक माझ्या अंतःकरणात गाडून गेली होती. ते प्रेम नव्हतं, तर त्या पलीकडं काहीतरी होतं. एक सुरक्षित, भावनिक बंध, एक शब्द न बोलणारा, सारं काही सांगणारा विश्वास. माझं मन आता भरून येत नव्हतं, तर प्रथमच एखाद्यासाठी धडधडत होतं. आयुष्यात प्रथमच असं वाटत होतं की कोणीतरी आहे ज्याच्यासाठी मी पुन्हा प्रेमाचा विचार करू शकते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आम्ही चंदीगडला पोचलो. बस ढाब्यावर उतरताच प्रकाश झळकला, पण माझ्या मनात एक काळोख दाटून आला होता. आर्याच्या जवळकीचे ते थंडीचे रात्रभरचे सुरक्षित विश्व आता संपत आले होते. माझा जीव खूप जड झाला होता. जणू काही माझं काहीतरी अनमोल हरवतंय असं वाटत होतं. आर्याने माझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि विचारलं, स्वरा, मला पुढे जायला हवं तुझ्या मैत्रिणीचं घर सोडून का? तुला त्याचा आवाज हलका आणि काळजात बोलला होता. मी नकार दिला. नको, त्याच्यासोबतचा शेवटचा क्षणही मला आणखी लांबवायचा होता. पण त्याने माझा हात हातात घेतला. तो स्पर्श फक्त हाताचा स्पर्श नव्हता, तर माझ्या आत्म्याला भिडणारा होता. त्याने माझ्या हातावर हळुवारपणे अंगठा फिरवला. डोळ्यात डोळे भिडवून घेतले. त्याचे बोल नव्हते, पण डोळे बोलत होते. तू एकटी नाही आहेस, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, असं तो सांगत होता. त्या एका स्पर्शाने माझ्या मनाला अफाट आत्मविश्वास मिळाला. एक वचन होतं त्या स्पर्शात, एक आश्वासन होतं. माझे डोळे पाण्याने भरून आले होते, पण मी हसले. त्या हसण्यात आभार होते, ओलावा होता आणि त्यासाठी मनात उगवलेली कोवळी भावना होती. पुन्हा नक्की भेटू, तो म्हणाला. आणि मग हळूच त्याने माझ्या कपाळावर एक शेवटचा स्पर्श केला. तो चुंबनाचा हलका ओलावा. तो वळला आणि निघून गेला, पण त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध, त्याच्या डोळ्यातली ऊब, सारं काही माझ्यासोबत होतं. मी तिथेच उभी राहिले, त्याची रूपरेषा धुसर होईपर्यंत बघत राहिले. माहीत नव्हतं की पुन्हा भेट होईल की नाही, पण एक गोष्ट नक्की होती, आर्यन माझ्या आयुष्यात उदयात कायम घर करून गेला होता. काही वेळाने माझी मैत्रीण आदिती मला भेटली आणि आम्ही टॅक्सीने तिच्या फ्लॅटकडे निघालो. दरवाजा उघडताच मला दुसरा धक्का बसला. समोर आर्यन उभा होता. तू इथं? मी थक्क होऊन विचारलं. आदिती हसून म्हणाली, आर्यन हा माझा चुलत भाऊ. आई कालच तो कंपनीच्या कामासाठी नागपूरहून आलाय. नीतीचा हा खेळ पाहून मी निशब्द झाले. आर्याच्या मामींनी, आदितीच्या आईवडिलांनी मला खूप आपुलकीने घरात जागा दिली. त्यांच्या मायाच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आली. आदितीच्या घरात राहून आर्यन आणि मी अधिक जवळ आलो. जेवताना, काम करताना आणि नजरानजर व्हायची. माझ्या आयुष्यातल्या मोकळ्या जागेत हळूहळू आर्यनची स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा भरत होती. एका रविवारी दुपारी आदितीच्या गॅलरीत मोठं तुळशीचं रोपटं होतं. ती गॅलरी छोटीशी होती, पण हिरवाईने भरलेली. तुळशीच्या रोपट्याला पाणी देताना माझा पाय ओल्या फरशीवर घसरला. हातातील पाण्याचं भांडं खाली पडलं. तोच आर्यन अचानक मागून येऊन मला घट्ट पकडलं. एक क्षणात मी त्याच्या मजबूत बाहूमध्ये अडकली. माझी पाठ त्याच्याशी छातीशी टेकली गेली. त्याचा उबदार श्वास माझ्या मानेवर होता. माझा श्वाससुद्धा अडकला होता. हातातील भांडण निसरून खाली पडलं होतं, पण आम्ही दोघांचं लक्ष गेलं नाही. त्याची बाहू माझ्या कमरेभोवती घट्ट होती, घट्ट पण नाजूक. त्याने हळूच मागे वळवलं. आता मी त्याच्यासमोर उभे होते. त्याच्या डोळ्यात डोळे मिळवत त्याच्या चेहऱ्यावरील निर्मळ भाव, त्याची काळजी, त्याचं प्रेम, सगळं काही त्याच्या नजरेत रडत होतं. गॅलरीत उन्हाची झोळ पडली होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचा उजळ जास्त होता. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती.
आता ती एवढी मोठमोठ्याने होत होती की त्याला ऐकू येईल असं वाटत होतं. त्याने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, माझ्या डोळ्यात डोकावून पाहिलं. त्याच्या हाताची बोटं माझ्या गालावर हळूवारपणे फिरली. तो स्पर्श माझ्या अंगावर रोमांच उभे करत होता. त्याने हळूच माझ्या महाअनुटीला हातात हात लावला, थोडं वर केलं. माझे ओठ थरथरत होते. नकळत आमचे चेहरे जवळ आले. थोडंसं आणखी जवळ. मी डोळे मिटून घेतले. त्याचे उबदार मृदू ओठ माझ्या ओठावर टेकले. ते चुंबन हलकं होतं, कोवळ्या फुलासारखं, पण त्यात अफाट प्रेम होतं. त्या एका चुंबनाने मला सांगितलं की मी सुरक्षित आहे, मी त्याची आहे. तो एक क्षण संपू नये असं वाटत होतं. गॅलरीतील तुळशीचा रोपटा साक्षीदार होता. उन्हाची किरणं साक्षीदार होती. ती शांत दुपार साक्षीदार होती. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की खरं प्रेम काय असतं. फक्त शरीराचं नाही तर आपल्या आत्म्याचं. तो स्पर्श, जवळीक, ते चुंबन माझ्या आयुष्याला सर्वात सुंदर क्षण होता. त्यानंतर आम्ही चोरून भेटू लागलो. आधी तिच्या नकळत जगाच्या नजरेतून लपून आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो. तिचं घर, गॅलरी, छतावरची शांत संध्याकाळ, सगळीकडे आमच्या प्रेमाचा खुणा उमटू लागल्या. गप्पा गोष्टींमध्ये प्रेम फुलू लागलं. हसणं, भांडणं, हट्ट, मनापासून सगळं काही सुरू झालं. मी त्याला माझं बालपण, आईवडिलांची आठवण, सागरच्या फसवणुकीचे नंतरचे एकटेपण सगळं सांगितलं. तो शांतपणे ऐकत होता. डोळ्यात ओलावा होता, हातात हात होता. एका संध्याकाळी घरी कोण नसताना तो आला. दार उघडच त्याने मला जवळ घेतलं. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बराच वेळ रडले. भूतकाळातलं सगळं दुःख त्याच्याजवळ येऊन वाहून गेलं. त्यानंतर आम्ही खिडकीजवळ बसलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसाच्या धारा खिडकीजवळच्या काचेवर कोसळत होत्या. आता मात्र उबदार शांतता होती. त्याने माझ्या भानावर अधिक पकड घेतली. बराच वेळ तो माझ्या गोष्टीत गुंतलेला होता. एवढं अजून कोणी गुंतलेलं नव्हतं. माझं प्रत्येक शब्द त्याच्या हृदयापर्यंत जात होतं. प्रत्येक भावना तो अनुभवत होता. त्याने मीही खूप आनंदी झाले. त्याच्या डोळ्यात माझं प्रतिबिंब पाहून मला जाणवलं की मी त्याच्यासाठी खास आहे, अनमोल आहे. काही वेळाने माझी कहाणी संपली आणि त्याच्या भावना एकत्र मिसळल्या. त्याने मला पुन्हा जवळ घेतलं. हळूच माझ्या ओठांवर चुंबन घेतलं. संपूर्ण प्रसंग रंगतदार झाला. मी त्याला घट्ट पकडून होते. मला असं वाटत होतं की आपण कुठेतरी दुसऱ्याच एका विश्वात सरवून गेलो आहोत. पाऊस, थंड वाराच्या खिडक्यांच्या बाहेर दुसरं विश्व आणि त्या डोळ्यात माझं संपूर्ण विश्व होतं. त्या क्षणी मला खात्री पटली की हा माणूस माझ्यासाठीच आहे. हे प्रेम खरं आहे. त्याने अचानक माझ्या डोळ्यात बघून विचारले, स्वरा, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्याच्या त्या प्रामाणिक शब्दांनी माझं मन भरून आले आणि मी त्याच्या मिठीत विरून गेले. मी त्याला उत्तर दिले, हो आर्यन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही लगेच आदितीला आणि तिच्या आईला, वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी थोडा विचार करून माझ्या प्रामाणिक दुःखाची आणि आर्यनच्या निर्मळ प्रेमाची जाणीव ठेवून आमच्या नात्याला होकार दिला. आज मी आर्यनसोबत त्याच्या नागपूरमधील नवीन घरात सुखी संसार करत आहे. त्याने मला दिलेला आदर, सन्मान आणि सुरक्षिततेचा हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई. आयुष्यात कितीही मोठा विश्वासघात झाला तरी थांबायचं नसतं. जे नातं तुम्हाला तोडतं त्याला सोडून द्या आणि जे तुम्हाला जोडतं त्याच्या आधाराला स्वीकारा. आयुष्य तुम्हाला नक्कीच एक सुंदर दुसरी संधी देतं. आर्यन आणि माझं लग्न होऊन जवळपास 2 वर्षे झाली होती. नागपूरमध्ये आमचं छोटंसं पण आनंदी घर होतं. सकाळच्या चहापासून रात्रीच्या गप्पांपर्यंत प्रत्येक क्षणात प्रेम, आदर आणि विश्वास होता. सागरने दिलेल्या जखमा आता जवळजवळ भरून निघाल्या होत्या. आर्यनने मला इतकं प्रेम दिलं होतं की भूतकाळातील वेदना आता फक्त एक दुसरं आठवण बनून राहिली होती. पण नियतीच्या मनात अजून काही वेगळंच लिहिलेलं होतं. एके दिवशी सकाळी मी ऑफिसमध्ये काम करत असताना माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. सुरुवातीला मी तो दुर्लक्ष केला, पण तो नंबर वारंवार कॉल करत होता. शेवटी मी फोन उचलला. समोरून काही क्षण शांतता होती. मग एक ओळखीचा आवाज कानावर पडला. स्वरा, मी सागर बोलतोय. तो आवाज ऐकताच माझ्या हातातील पेन खाली पडलं. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. इतक्या वर्षांनी अचानक त्याचा फोन. मी काही क्षण काहीच बोलू शकले नाही. तो पुन्हा म्हणाला, मला तुझी एकदा भेट घ्यायची आहे. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्या मनात राग, दुःख आणि असंख्य आठवणी एकाच वेळी जाग्या झाल्या. पण मी स्वतःला सावरत उत्तर दिलं, आपल्यात बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आणि मी फोन कट केला. संध्याकाळी घरी गेल्यावर मी आर्यनला सगळं सांगितलं. त्याने शांतपणे माझं बोलणं ऐकलं. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, संशय नव्हता, फक्त काळजी होती. तो हळूच म्हणाला, स्वरा, तुला जे योग्य वाटतंय ते कर.
पण भूतकाळाशी एकदाच सामना करून तो कायमचा संपवणं कधीकधी आवश्यक असतं. त्याचे शब्द ऐकून मी विचारात पडले. अखेर 2 दिवसांनी मी सागरला भेटायचं ठरवलं. एका छोट्याशा कॅफेमध्ये आम्ही भेटलो. समोर बसलेला सागर मला ओळखूही येत नव्हता. पूर्वीचा आत्मविश्वास गायब झाला होता. केस विस्कटलेले, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर थकवा. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, मी सगळं गमावलं स्वरा, पैसा, प्रतिष्ठा, मित्र, सगळं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्याने मान खाली घालत कबूल केलं की त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. मला वाटलं होतं की हे ऐकून मला आनंद होईल, पण तसं झालं नाही. मला फक्त एक गोष्ट जाणवली, हा माणूस आता माझ्या आयुष्याचा भाग राहिलेला नाही. मी शांतपणे उठले आणि म्हणाले, मी तुला माफ केलं आहे सागर, पण माफ करणं आणि पुन्हा स्वीकारणं यात खूप फरक असतो. माझं आयुष्य आता पुढे निघून गेलं आहे. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मी मागे वळून न पाहता तिथून निघून गेले. घरी परतल्यावर आर्यन गॅलरीत उभा होता. मला पाहताच तो हसला. त्या हसण्यात मला माझं संपूर्ण जग दिसलं. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, आता बरं वाटतंय? मी हसून होकार दिला. त्या रात्री आम्ही बराच वेळ गॅलरीत बसून पावसाकडे पाहत होतो. अचानक आर्यनने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. दुसऱ्या दिवशी त्याने मला शहराबाहेर एका सुंदर जागी नेलं. हिरवीगार झाडं, छोटंसं तळं आणि पक्ष्यांचा किलबिलाट. तिथे एक सुंदर घर उभं होतं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो हसत म्हणाला, हे आपलं नवीन घर आहे. मी काही क्षण निशब्द झाले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कारण आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटत होतं की हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही, हे विश्वासाचं, प्रेमाचं आणि सुरक्षिततेचं घर आहे. काही महिन्यांनी आमच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली. डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होणार होते. ती बातमी ऐकताच आर्यनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आज माझं आयुष्य पूर्ण झालं. त्या क्षणी मला जाणवलं की देव कधीकधी उशिरा देतो, पण जे देतो ते अपेक्षेपेक्षा खूप सुंदर असतं. एकेकाळी मी तुटलेली होते, हरवलेले होते, पण आज माझ्याकडे प्रेम करणारा नवरा, सुंदर घर आणि नव्या जीवाचं आगमन होतं. खिडकीत उभं राहून मी आकाशाकडे पाहिलं. मनात म्हटलं, धन्यवाद आयुष, कारण तू माझ्याकडून एक व्यक्ती हिरावून घेतलीस, पण बदल्यात संपूर्ण जग दिलंस. आणि अशाच नव्या स्वप्नांसह आमच्या आयुष्याचा एक सुंदर अध्याय सुरू झाला. आमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आता नव्या आनंदाने भरून गेला होता. मी आई होणार असल्याची बातमी मिळाल्यापासून आर्यन माझी आणखी जास्त काळजी घेऊ लागला होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं संपूर्ण लक्ष माझ्यावर असायचं. मी वेळेवर औषध घेत आहे का, व्यवस्थित जेवत आहे का, थकली तर नाही ना, याची तो सतत काळजी घ्यायचा. कधीकधी मला असू यायचं, कारण पूर्वी मी इतरांची काळजी घेणारी होते आणि आता कोणीतरी माझी इतकी मनापासून काळजी घेत होतं. दिवस पराभर पुढे सरकत होते. आमच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. त्यामुळे घरात तयारी सुरू झाली होती. आर्यनने आधीच एका छोट्याशा खोलीची सजावट करायला सुरुवात केली होती. भिंतीवर सुंदर चित्र, रंगीत खेळणी आणि छोटंसं झोपाळं पाहून माझे डोळे भरून यायचे. एक संध्याकाळ आम्ही दोघे त्या खोलीत बसलो होतो. आर्यन माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून मला पुन्हा त्याच्यावर प्रेम वाटायचं. अचानक बाळाने हलकीशी हालचाल केली. आम्ही दोघेही क्षणभर थक्क झालो. मग आर्यनच्या डोळ्यात आनंद चमकला. तो लहान मुलासारखा हसू लागला. त्या क्षणी आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण नियती प्रत्येक आनंदासोबत एखादी परीक्षा घेऊनच येत असते. एका रात्री अचानक माझी तब्येत बिघडली. तीव्र वेदना सुरू झाल्या. आर्यन घाबरला. त्याने क्षणाचाही विलंब न करता मला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काही गुंतागुंत असल्याचं सांगितलं. मला काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार होती. काही दिवसांत आर्यनने स्वतःला पूर्णपणे माझ्या सेवेत झोकून दिलं आणि तो ऑफिसमधून रजा घेऊन माझ्याजवळ राहिला. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेत राहिला. रात्री मी झोपलेली असताना तो अनेकदा जागाच बसलेला असायचा. मला काही त्रास होऊ नये यासाठी तो सतत दक्ष असायचा. त्याचं ते निस्वार्थ प्रेम पाहून माझं मन भरून यायचं. काही आठवड्यानंतर डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. आता धोका टळला होता. आम्ही दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि अखेर तो दिवस उजाडला ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. हॉस्पिटलच्या त्या सकाळी मी एका कोंडस मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी जेव्हा त्या छोट्याशा जीवाला माझ्या हातात दिलं तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्यन तर आनंदाने रडतच होता. त्याने मुलीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि म्हणाला, हे आपल्या प्रेमाची सर्वात सुंदर भेट आहे. काही दिवसांनी आम्ही तिला घरी घेऊन आलो.
घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आदिती, तिचे आईवडील, आर्यनचे नातेवाईक सगळेच तिला पाहण्यासाठी येत होते. प्रत्येकजण तिच्या प्रेमाचा वर्षाव करत होता. आम्ही तिचं नाव ठेवले आर्या, कारण ती आमच्या आयुष्यातील प्रकाश किरण होती. दिवस जात होते. आर्या हसत होती, रंगत होती, छोटे छोटे शब्द बोलू लागली होती. तिच्या प्रत्येक कृतीने घर आनंदाने भरून जात होतं. एक संध्याकाळी मी गॅलरीत उभी राहून सूर्यास्त पाहत होते. आर्या माझ्या कुशीत होती आणि आर्यन आमच्या शेजारी उभा होता. अचानक त्याने माझा हात हातात घेतला. त्याचा तो परिचित स्पर्श आजही तितकाच उबदार होता. तो हसून म्हणाला, आठवतंय का त्या थंडगार प्रवासातील पहिली भेट? मीही हसले, कारण त्या एका प्रवासाने माझं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. जर त्या दिवशी मी नागपूर सोडलं नसतं, जर त्या गाडीत आर्यन भेटला नसता, तर कदाचित आज हे सुंदर आयुष्य मला मिळालंच नसतं. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. समोर मावळणारा सूर्य होता, कुशीत आमची मुलगी होती आणि बाजूला माझ्या आयुष्याचं खरं सुख उभं होतं. त्या क्षणी मला जाणवलं की खरं प्रेम कधीच मोठमोठ्या शब्दांत नसतं. ते असतं छोट्या छोट्या काळजीत, निस्वार्थ साथीत आणि प्रत्येक कठीण क्षणी हात न सोडण्यात. आणि आमच्या प्रेमकथेचा हा अध्याय संपत असला तरी आयुष्याची सुंदर गोष्ट अजूनही पुढे सुरूच होती. आता आर्या 6 वर्षाची झाली होती. तिच्या हसण्याने, बडबडीने आणि खोडकर स्वभावाने आमचं घर कायम गजबजलेलं असायचं. शाळेत ती खूप हुशार होती. शिक्षक तिचं कौतुक करायचे. आर्यन तर तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. ऑफिसमधून घरी आल्यावर सर्वप्रथम तो आर्याला शोधायचा. ती धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडायची आणि घरभर आनंद पसरायचा. एके दिवशी आर्याच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होतं. आम्ही दोघेही तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होतो. आर्याने रंगमंचावर जाऊन एक सुंदर भाषण केलं. संपूर्ण सभागृहाच्या टाळ्यांच्या आवाजाने दुमून गेलं. माझे डोळे अभिमानाने भरून आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक पालक आमचं अभिनंदन करत होते. तेवढ्यात गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला. माझा श्वास क्षणभर थांबला. तो सागर होता. अनेक वर्षानंतर तो अचानक माझ्यासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रौढपणा दिसत होता. तो शांतपणे आमच्याकडे पाहत होता. माझ्या मनात कोणतीच भावना उरली नव्हती, ना राग ना दुःख, फक्त एक जुनी आठवण. सागर आमच्याजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, स्वरा, तू खूप आनंदी दिसतेस. मी हलकंसं हसले. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या आर्यनने आदराने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण शांतता पसरली. मग सागर म्हणाला, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. आम्ही जवळच्या कॅफेमध्ये बसलो आणि त्याने काही क्षण मान खाली घालून ठेवली. मग तो बोलू लागला. गेल्या वर्षात त्याने पुन्हा आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आपली सर्व कर्ज फेडली होती, चुका मान्य केल्या होत्या आणि नवीन व्यवसाय सुरू केला होता. पण त्याला एका गोष्टीची सतत खंत होती. त्याने माझा विश्वास तोडला होता. त्याने डोळ्यात पाणी आणत माझी माफी मागितली. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. मग तो म्हणाला, आज मी इथे माफी मागायला आलो नाही, मी एका सत्यासाठी आलो आहे. त्याच्या त्या शब्दांनी आम्ही दोघेही चकित झालो. त्याने आपल्या बॅगेतून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलमध्ये काही कागदपत्र आणि छायाचित्र होती. त्याने ती माझ्यासमोर ठेवली. ती पाहताच माझ्या अंगावर काटा आला, कारण त्या छायाचित्रामध्ये माझे दिवंगत वडील दिसत होते. मी थरथरत्या आवाजात विचारलं, हे तुला कुठून मिळालं? सागर म्हणाला, तुझ्या वडिलांच्या एका जुन्या मित्रांकडून. काही महिन्यांपूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला काही कागदपत्र दिली आणि सांगितलं की योग्य वेळ आल्यावर ती तुला द्यावीत. माझ्या हाताला कंप सुटला होता. मी ते कागद वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये माझ्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं पत्र होतं. एका पत्रात त्यांनी माझ्यासाठी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यांनी माझ्या भविष्यासाठी एका जमिनीची आणि मालमत्तेची गुंतवणूक केली होती. पण त्यांच्या अचानक निधनानंतर ही माहिती कोणालाच मिळाली नव्हती. इतकी वर्ष ती मालमत्ता कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडली होती. आता ती पूर्णपणे माझ्या नावावर येणार होती. मला विश्वास बसत नव्हता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्याहून जास्त मला त्या पत्रातील शेवटच्या ओळींनी स्पर्श केला. माझ्या वडिलांनी लिहिलं होतं, स्वरा, जीवनात कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास हरवू नकोस. योग्य माणूस योग्य वेळी तुझ्या आयुष्यात येतील आणि तुला तुझं खरं सुख मिळवून देतील. त्या ओळी वाचताना माझ्यासमोर आर्यनचा चेहरा उभा राहिला. माझं मन भरून आलं. घरी परतल्यावर मी ते पत्र पुन्हा वाचत राहिले. त्या रात्री मी बराच वेळ झोपू शकले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेलो. शहरापासून थोड्या अंतरावर मोठा मोकळा भूखंड आणि त्यावर एक जुना बंगला होता. अनेक वर्ष कोणी राहिलं नसल्यामुळे तो जीर्ण झाला होता. पण त्या जागेत एक वेगळीच शांतता होती. आर्यन माझ्या शेजारी उभा होता. तो हसत म्हणाला, स्वरा, हे फक्त घर नाही,
ही तुझ्या वडिलांची शेवटची भेट आहे. त्या क्षणी मी एक निर्णय घेतला. त्या जागेवर मी एक अनाथ आश्रम आणि शिक्षण केंद्र उभारणार होते. ज्या मुलांना आधार नाही, ज्यांना प्रेम नाही, त्यांच्यासाठी ही जागा खुली करायची होती. आर्यनने माझ्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. पुढील काही महिन्यात आम्ही त्या कामाला सुरुवात केली. गावातील लोकही मदतीला पुढे आले. हळूहळू तो जुना बंगला एका सुंदर आश्रयस्थानात बदलू लागला. उद्घाटनाच्या दिवशी अनेक मुलं तिथे आली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रम संपल्यानंतर मी एकटीच बागेत उभी होते. अचानक मागून आर्यन आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांना आज खूप तुझा अभिमान वाटला असता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हसले, कारण आयुष्याने मला जे दुःख दिलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद परत दिला होता. पण मला माहीत नव्हतं की आमच्या आयुष्यात अजून एक मोठं वादळ येणार होतं. एक असं रहस्य जे आमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. अनाथाश्रम आणि शिक्षण केंद्र सुरू होऊन जवळपास 2 वर्ष झाली होती. त्या ठिकाणी आता अनेक मुलं राहत होती. त्यांचं शिक्षण, संगोपन आणि भविष्य घडवण्याचं काम आम्ही मनापासून करत होतो. आर्या देखील त्या मुलांसोबत खेळायची. तिला त्यांच्यात खूप आनंद मिळायचा. आयुष्य आता अगदी शांत आणि सुंदर वाटत होतं. पण नियतीने ज्या रहस्याची चाहूल दिली होती ते अखेर आमच्यासमोर येणार होतं. एके दिवशी अनाथाश्रमात एका वृद्ध गृहस्थांनी भेट दिली. त्याचं नाव शरद काका होतं. ते माझ्या वडिलांचे जुने मित्र होते. त्यांनी मला एक बंद पाकिट दिलं. ते म्हणाले, हे तुझ्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी माझ्याकडे ठेवलं होतं. हे योग्य वेळ आल्यावर स्वराला दे असं सांगितलं होतं. मी तरतरत्या हातांनी ते पाकिट उघडलं. त्यात एक पत्र आणि काही जुनी छायाचित्र होती. त्या पत्रात माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातील एक मोठं गुपित लिहिलं होतं. अनेक वर्षापूर्वी त्यांनी एका अपघातात आपल्या जवळच्या मित्राचा जीव वाचवला होता. त्या मित्राने कृतज्ञतेपोटी त्यांच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे आणि संपत्तीची जबाबदारी सोपवली होती. पण नंतर त्या मित्राचं संपूर्ण कुटुंब एका दुर्घटनेत हरवलं गेल्याची बातमी आली. मात्र सत्य वेगळंच होतं. त्या मित्राचा एक लहान मुलगा जिवंत होता आणि त्याला एका अनाथ आश्रमात वाढवलं गेलं होतं. पुढे वाचताना माझा श्वास अडखळला, कारण त्या मुलाचं नाव होतं आर्यन. मी अविश्वासाने पत्र पुन्हा वाचू लागले. माझे डोळे पाण्याने भरून आले. याचा अर्थ माझ्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी ज्या कुटुंबाला मदत केली होती त्याच कुटुंबातील मुलगा आज माझा नवरा होता. आयुष्याने किती विलक्षण वळण घेतलं होतं. मी लगेच आर्यनला ते पत्र दाखवलं. त्यानेही ते वाचलं आणि काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला त्याच्या बालपणाबद्दल फारशी माहिती नव्हती. अनाथ आश्रमात वाढल्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते. त्या दिवशी त्याला त्याच्या भूतकाळाचा एक महत्त्वाचा धागा सापडला होता. आम्ही दोघांनी मिळून त्या कागदपत्रांचा शोध घेतला. अनेक जुन्या नोंदी तपासल्या. शेवटी सत्य स्पष्ट झालं. माझ्या वडिलांनी ज्या मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रयत्न केले होते तो मुलगा म्हणजे आर्यनच होता. आम्ही दोघेही भावूक झालो. मला असं वाटलं जणू माझे वडील कुठेतरी दूर बसून आमचं आयुष्य जुळवत होते. काही दिवसांनी आम्ही अनाथ आश्रमात एक छोटा कार्यक्रम आयोजित केला. त्या दिवशी मी सर्व मुलांसमोर उभी राहिली आणि त्यांना एकच गोष्ट सांगितली, आयुष्यात कोण किती श्रीमंत आहे किंवा किती मोठ्या घरात राहतो याला महत्त्व नसतं. महत्त्वाचं असतं ते प्रेम, विश्वास आणि माणुसकी, कारण हेच खरे धन असतं. मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माझ्या बाजूला आर्यन उभा होता. त्यांच्या हातात माझा हात होता. समोर आर्या हसत उभी होती. सूर्यास्ताची सोनेरी किरणं आमच्यावर पडत होती. त्या क्षणी मला माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास आठवला. सागरचा विश्वासघात, तुटलेलं मन, नागपूरहून निघालेला तो एकाकी प्रवास, थंडगार रात्रीत भेटलेला आर्यन, त्याचं निस्वार्थ प्रेम, आमचं लग्न, आर्याचा जन्म आणि आज इथपर्यंतचा प्रवास. प्रत्येक दुःखामागे एक कारण होतं. प्रत्येक अश्रूमागे एक नवी सुरुवात दडलेली होती. मी आर्यनकडे पाहिलं. तो हसत होता. त्याच्या त्या हसण्यात मला माझं संपूर्ण जग दिसत होतं. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले, कारण त्याने माझ्याकडून काही गोष्टी हिरावून घेतल्या होत्या, पण बदल्यात त्याने मला प्रेम, कुटुंब, आदर, समाधान आणि आयुष्याचा खरा अर्थ दिला होता. त्या संध्याकाळी आम्ही तिघेही हातात हात घालून अनाथाश्रमाच्या बागेतून चालत होतो. मागे मावळता सूर्य होता आणि समोर नव्या आशांनी भरलेला उद्या. माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं, कारण आता मला खात्री होती की आयुष्यात कितीही अंधार आला तरी प्रेम, विश्वास आणि माणुसकीचा प्रकाश शेवटी मार्ग दाखवतोच. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्याची ही कथा एका सुंदर शेवटापर्यंत पोचली. पण खरा तर हा शेवट नव्हता. ही एका नव्या आनंदी
आणि समाधानाने भरलेल्या आयुष्याची सुरुवात होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत असत राहा, खुश रहा. धन्यवाद.